महाराष्ट्रातील ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी STV महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। निमझरी येथे आषाढी एकादशी निमित्त भव्य विठ्ठल दर्शन सोहळा। शिरपूर तालुक्यातील प्रति पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या निमझरी येथील विठ्ठल मंदिर धाम येथे दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशी निमित्त भव्य विठ्ठल दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या दिवशी सकाळी तालुक्यातील मान्यवरांच्या हस्ते काकड आरतीने सोहळ्याची सुरुवात होणार असून त्यानंतर पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे। दिवसभर हरिपाठ, भजन, कीर्तन अशा भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे। भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि याआधी 5 जुलै रोजी सायंकाळी RC पटेल प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावातून भजन कीर्तनासह दिंडी काढली। या दिंडीत विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। या संपूर्ण सोहळ्याचे आयोजन विठ्ठल मंदिर ट्रस्ट निमझरीच्या वतीने करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष बापूसाहेब छगन गुर्जर आणि ग्रामस्थांनी केलं आहे। नमस्कार, जय हरी सप्रेम नमस्कार सर्व भाविकांना। आज जे आम्ही सगळे विठ्ठल मंदिर प्रतिष्ठान निमझरी व सर्व गावाच्या वतीने आमच्या संचालक मंडळ व परिसराच्या वतीने ह्या ज्या कार्यक्रमाची पूर्वतयारी झालेली आहे, तरी आज पत्रकार बंधूंनी सगळ्यांनी येऊन आज आमच्याविषयी काही चर्चा मांडून घ्या। या विषयावर आम्ही मंदिराविषयी सांगतो की 2011 पासून मंदिरात प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि 2013 पासून आम्ही यात्रा सुरू केली आहे। मंदिराचे भूमिपूजन 2008 या वर्षी झालं। 3 वर्षात मंदिर कंप्लीट झालं। तरी सगळ्या गावकऱ्यांनी व सर्व परिसरातील लोकांनी मनापासून भरभरून सगळ्यांनी श्रेय दिलं आणि आज जो दिवस पाहायला मिळतोय यात आनंद फक्त एकच आहे। सर्व गावकरी, गावातील मंडळी, सगळे आमचे वारकरी, काडकरी, वैष्णवपंथी, एकतारीपंथी, सर्व भजनी मंडळ, मग ते राम मंदिराचे ट्रस्टी असो, तालुक्यातील सर्व धार्मिक मंदिरातले ट्रस्टी असो, सगळ्यांचे एक मनापासून काम चालतं आणि त्यामुळे या यात्रा खूप मनापासून सफल होत असतात। आज आषाढी एकादशी म्हटलं तर लोक 520 किलोमीटर शिरपूरपासून पायी चालतात आणि आपल्याला फक्त निमझरी शिरपूर 7 किलोमीटर अंतर यायचे। तरी माझ्या सगळ्या भाविकांना मनापासून विनंती आहे की 7 किलोमीटर काही विशेष नाही आहे। आपण वर्षातनं एक वारी केली तरी आपल्याला डॉक्टरांकडे तब्येत चेक करायची गरज नाही। आपण 7 किलोमीटर चालू शकतो म्हणजे आपल्याला काही त्रास नाही, हाही मोठा एक फायदा आहे। आणि 500 किलोमीटर वारकरी पायी चालतात आणि ते एवढंच रे आपण 7 किलोमीटरमध्ये घ्यायचे। तरी आपण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यवस्था केलेली आहे। 80-85 असे जास्त वय झालेले आहे जे वृद्ध वारकरी येतील त्यांच्यासाठी आमचे स्वयंसेवक इथं काम करतील। तरी मनापासून सगळे इथं काम करतात आणि सगळे आल्यावर सेवा देतात। आता अनुरुद्ध बापू केंद्रातले असो ते 50-60 स्वयंसेवक येत आहेत। त्यांची मुंबईची टीम आलेली होती, आज त्यांनी निरीक्षण केलं। स्वामी समर्थ केंद्रवाले येतात, तेही पालखी आणतात, इथं सेवा देतात। पासून विक्रण, वरुड, तराडी, बलकुवे, तुवे, आरते, वाडी, निमझरी, वरवाडे, शिरपूर, मांडळ, भरपूर गावाहून दिंड्या पायी येतात। काही गावांचे नावं राहिले असतं तर माफ करा, पण भरपूर मनापासून पालख्या येतात, दिंड्या येतात आणि खूप आनंद घेतात आणि आनंदात नाचून गाऊन परमेश्वराचे गजरी कीर्तन वगैरे खूप आनंद घेतात आणि मनापासून परमेश्वराच्या चरणी लीन होतात।